नमस्कार. मी कल्लेश्वर कांबळे. आवाज टुडेमध्ये आपल्या सर्वांचं हार्दिक स्वागत. आज लोकसभेच्या निवडणुकीच्या तारखा निश्चित झालेल्या आहेत. 17वी लोकसभा निवडणूक यावेळेस लढवली जाणार आहे. ही फार जिकिरीची निवडणूक होणार आहे. त्यामुळे आज आपण तरुणांच्या या संदर्भात काय प्रतिक्रिया आहेत त्या आपण जाणून घेणार आहोत. तर वंचित बहुजन आघाडी हा भाजप, शिवसेना, राष्ट्रवादी यांना पर्यायी पक्ष म्हणून उदयास आलेला आपण पाहत आहोत. त्यांच्या होणाऱ्या लाखोंच्या सभा यांचं रूपांतर या लोकसभेमध्ये मतदानामध्ये रूपांतर नक्की होईल का, या बाबतीत तरुणांना नेमकं काय वाटतंय ते आपण जाणून घेणार आहोत. आपल्यासोबत ओमकार सर आहेत. ओमकार सर, तुम्हाला काय वाटतं या संदर्भात, तुम्ही काय बोला? नमस्कार. आपण आज पाहू शकतोय की वंचित बहुजन आघाडीची सभा जे लाखोंच्या संख्येने होतात, तर या पहिली गोष्ट ही आहे की याचं रूपांतर मतांमध्ये होईल का. तर आपण सभेच्या ठिकाणी बघतोय की जो सभेसाठी येणारा जो बहुजन वर्ग आहे तो प्रत्येक समाजाचे असेल, मातंग, तेली, माळी, कोळी, वंजारी अशा समाजातील तरुण तसेच तरुणांच्या परिवारातील असतील, तर ते स्वतःची शेतोरी भाकरी वगैरे घेऊन तिकडे सभेच्या ठिकाणी येत आहेत. त्यांनी एक मनामध्ये निश्चय एक पक्का ठरवलं आहे की आता परिवर्तन झालं पाहिजे. खूप वर्षानुवर्षे आपण या ठिकाणी वंचित राहिलो आहोत. आपला प्रश्न मांडणारा आपल्या समाजातील कोणी हा संसदेमध्ये गेला पाहिजे. आपले जे खाली वस्ती पातळीवर असतील आणि खालच्या पातळीवर जे प्रश्न असतील ते आपण संसदेत मांडलं पाहिजे. ज्या हक्क अधिकारापासून वंचित आहोत ते अधिकार आपल्याला मिळून घेण्यासाठी ही सभा लाखोंच्या संख्येने होत आहेत आणि या संख्येचं रूपांतर नक्कीच मतामध्ये होईल असा आम्हाला विश्वास वाटतो. त्याचबरोबर आपल्यासोबत दुसरे युवक आहेत. तर मी त्यांना थेट विचारतो की वंचित बहुजन आघाडी या संदर्भात तुम्हाला एक नवीन पक्ष म्हणून नेमकं काय वाटतं, आणि याचं रूपांतर होणाऱ्या ज्या लोकसभेच्या ज्या आता आपण बघितलेल्या आहेत की लाखोंच्या दरम्यान त्यांच्या सभा होतात, पण ही जी लाखोंची संख्या आहे ती खरंच या अर्थाने या होणाऱ्या लोकसभेच्या निवडणुकीमध्ये नक्कीच उतरणार आहे का, तुम्हाला काय वाटतं? खरं तर हा जनसामान्यांचा कौल आहे बाळासाहेबांसाठी, आणि जनसामान्यांनी दिलेला कौल हा आहे की इथून पुढं आपण सर्व बहुजन मिळून एक स्वाभिमानाची मांडणी करू, समाजामध्ये एक परिवर्तनाची दिशा घेऊ आणि विकासासाठी स्वतः आपण पुढे येऊ, असं सर्वांचं मत आहे. आणि ओंकारनं सांगितल्याप्रमाणे की इथून पुढं जे काही सभांचं आपण बघितलं आतापर्यंत, तर त्या सभा ह्या कुठल्याही प्रकारच्या स्पॉन्सर्ड नव्हत्या. तर या सभांमध्ये आलेले तरुण हे अतिशय स्वाभिमानी होते. त्यांनी आपली शिदोरी आणली होती आणि त्याचबरोबर त्यांच्यामध्ये जी एनर्जी होती ती आता महाराष्ट्रामध्ये आपल्याला परिवर्तन करायचं आहे आणि ते केल्याशिवाय आम्ही गप्प राहणार नाही. याचाच अर्थ परिवर्तन 100% होणार. 100% हे मतांमध्ये हे होणार, रूपांतरित होणार. आणि त्यामुळे मला वाटतं की यावेळेस महाराष्ट्रामध्ये वंचित बहुजन आघाडी परिवर्तन करणारच. ठीक आहे, नक्कीच. धन्यवाद सर. आपल्यासोबत आणखीन एक युवक आहेत. तर मी त्यांना हाच प्रश्न मी त्यांना विचारू इच्छितो की सर, तुम्हाला नेमकं काय वाटतं वंचित बहुजन आघाडीकडे बघताना तुम्हाला काय वाटतं? एक तर आपण आता बघत आहोत की महाराष्ट्रामध्ये राजकारणामध्ये बघितलं तर एक ठराविक लोक पुढे येतात, पण वंचित बहुजन आघाडी मार्फत जे कधीच चेहरे समोर नाही आले, यांची नावही आपण ऐकली नाहीत, अशी लोक समोर येत आहेत. आणि प्रत्येकाला वाटतं की वंचित बहुजन आघाडी ही माझी आहे आणि त्या दृष्टीने प्रत्येक जण प्रयत्न करतो. तर 2019ला 100% वंचित बहुजन आघाडीचे जे स्वप्न आहेत, जे बहुजनांना वाटतं की अरे जे आपले, तर सत्तेमध्ये वंचित बहुजन आघाडी असते. धन्यवाद सर. तर आत्ताच आपण जाणून घेतलेले आहेत, पण या पुढचा मला प्रश्न तुम्हा तरुणांना विचारायचा आहे की वंचित बहुजन आघाडी ही भाजपची बी टीम आहे का, याबद्दल काय सांगा? तसं म्हणायला गेलं तर 2014 सालची आपण निवडणूक बघितली तर शरद पवारांनी इनडायरेक्टली भाजप सरकारला सपोर्ट केला होता. तर आपण त्यावेळी का नाही असं उचलून धरलं की शरद पवारांची राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी ही भाजपची ए टीम आहे, असं आपण का नाही म्हटलं? जेव्हा भाजप विरोधामध्ये बाळासाहेबांनी वंचित बहुजन आघाडीची जी मूड बांधली, त्यामध्ये त्यांनी काँग्रेस समोर देखील हा प्रस्ताव मांडला की आपण एकत्र येऊया आणि या भाजप सरकारला पाडण्याचं काम करूया. आणि त्याच प्रकारे राहिला मुद्दा RSSला संविधानाच्या चौकटीमध्ये आणण्याचा प्रस्ताव देखील बाळासाहेबांनी मांडला होता.
तो काँग्रेसला समोर त्यांनी सादर करण्यासाठी सांगितला होता, तर काँग्रेसने एवढं त्याला सिरियसली घेतलं नाही असं मला वाटतं. आणि तसेच 12 जागांची मागणी होती. त्या 12 जागा कोणत्या होत्या की ज्या 12 ठिकाणी काँग्रेस ही गेली 3-4 वर्षे हरत आले आहे, त्या कोणत्याही जागा असू त्या काँग्रेसने बाळासाहेबांना जाहीर कराव्यात किंवा द्याव्यात आणि त्या ठिकाणी उमेदवार आम्ही दिले असतील. एकीकडे एकंदरीत आपण पाहतो की वंचित बहुजन आघाडी ही इतर सर्व जाती धर्मांना घेऊन पुढे चालते आहे. मात्र या लोकसभेच्या निवडणुकीमध्ये ज्या 37 उमेदवारांना लोकसभेचं तिकीट देण्यात आलेलं आहे, तर त्यांच्या नावासमोर जातीचा उल्लेख नेमका कशासाठी आणि तो का? खरं तर हीच खरी गंमत आहे की आजपर्यंत जे जातीचं केंद्रीकरण होत होतं, जात ही एक प्रकारे फोकस म्हणून वापरली जात होती की अमुक वर्गानेच नेतृत्व केलं पाहिजे आणि बाकीच्यांनी फक्त त्यांना सपोर्टिव्ह राहिलं पाहिजे, असं जे काही चित्र होतं ते वंचित बहुजन आघाडीनं दूर केलेलं आहे. दुसरा मुद्दा म्हणजे त्यांच्या नावापुढं जी जात वापरली किंवा जात सांगण्यात आली की त्याकडे आपण ज्यावेळेस आपण त्या लिस्टकडे बघू त्यावेळेस आपल्या लक्षात येईल की अरे ह्या लिस्टमध्ये फक्त एकाच वर्गातील माणूस नाही, एकाच घटकातील नाही किंवा एकाच प्रकारच्या भांडवलदार वर्गातील माणूस नाही, तर या ठिकाणी सर्व प्रकारची माणसं आहेत. आणि या वर्गामध्ये असलेली लोक फक्त जातीचं केंद्रीकरण न करता विकेंद्रीकरण करण्याचा प्रयत्न होतोय. त्यामुळे इथून पुढं आपण एका विशिष्ट जातीची अस्मिता घेऊन न जाता सर्वांना सोबत घेऊन पुढे गेलं पाहिजे, हा संदेश त्याच्यातून दिसतोय. मात्र भाजप असेल, शिवसेना असेल, राष्ट्रवादी असेल यांनी आतापर्यंत ज्या लोकसभेच्या निवडणुका झाल्या, विधानसभेच्या निवडणुका झाल्या, यामध्ये त्यांनी उमेदवाराच्या समोर जातीचा उल्लेख कधीही केला नव्हता. पण यावेळेस प्रकाश आंबेडकरांनी जातीचा नेमका उल्लेख केला आणि तोही आचारसंहितेच्या कार्यकाळामध्ये केलेला आहे. याबद्दल काय? नाही, हा उल्लेख जो आहे तुम्ही त्याच्यातील जी काही जाती बघाल किंवा जी लोक बघाल ती अतिशय गरीब वर्गातून आलेली लोक आहेत. या लोकांचा चेहरा आजपर्यंतच्या इतिहासामध्ये नाकारलेला होता. या लोकांना कुठल्याही प्रकारची संधी मिळालेली नव्हती. विकासासाठी तर ह्या लोकांना कुठल्याही प्रकारचा असा प्लॅटफॉर्मच नव्हता. पण तो प्लॅटफॉर्म आदरणीय बाळासाहेबांनी तयार करून दिलेला आहे. आणि त्यामुळं ही सर्व लोक आपण बहुजन आहोत आणि आपण वंचित आहोत या प्लॅटफॉर्मवर एकत्र येतात. ही सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे. जात ही या व्यवस्थेनेच लादलेली आहे. आत्ताच्या वंचित बहुजन आघाडीतनं ह्यात कुठल्याही प्रकारचा हस्तक्षेप केलेला नाही. जात ही इतिहासानं दिलेली आहे आणि ती खोडण्याचं काम वंचित बहुजन आघाडी करत आहे असं मला वाटतं. नक्कीच धन्यवाद सर, तुमची प्रतिक्रिया फार महत्त्वाची आहे. त्याचबरोबर आपल्यासोबत दुसरे युवक आहेत, त्यांना मी असा प्रश्न करू शकतो की यंदाच्या होणाऱ्या लोकसभा निवडणुकीमध्ये आपण नेमकं कोणत्या मुद्द्यांना, म्हणजे कोणत्या महत्त्वाच्या मुद्द्यांना घेऊन तुम्ही मतदान करणार? एक की भारतीय राज्यघटनेने आपल्याला बोलण्याचं, राहण्याचं, वागण्याचं, आपलं धार्मिक स्वातंत्र्य, असं प्रत्येक स्वातंत्र्य दिलं आहे, त्याचं आपली अंमलबजावणी होणं पाहिजे. आणि मेन म्हणजे भारतीय संविधान वाचलं पाहिजे, हे महत्त्वाचा मुद्दा आहे. बरोबर. दुसरं, वाढती बेरोजगारी, शिक्षणातील होणारं बाजारीकरण, या अशा अनेक गोष्टी आहेत त्या विचारात घेतल्या पाहिजे. आपल्याला फक्त एक 5 वर्षापुरतं कोणाला तरी निवडून द्यायचंय म्हणून मतदान नाही करायचं. तर जो निवडून दिला जाईल तो जनतेचा सेवक असेल, त्याच्यात हुकुमशाह होण्याची कधी हिंमत होणार नाही, असा नेता निवडून दिला पाहिजे असं मला वाटतं 2019च्या दृष्टीने. नक्कीच हाच प्रश्न घेऊन मी पुढे जातोय की सर, तुम्हाला नेमकं काय वाटतं की होणाऱ्या या लोकसभेच्या निवडणुकीमध्ये कोणत्या मूळ मुद्द्यांना घेऊन तुम्ही मतदान करा? खरे तर मूळ मुद्दे हे विकासाचेच राहतील आणि सर्वसामान्यांपासून शिक्षण वगैरे सगळे जे मुद्दे आहेत हे महत्त्वाचे आहेत. आणि अभिव्यक्ती स्वातंत्र्य आणि संविधान हे सगळे महत्त्वाचे असे मुद्दे आहेत. आणि समाजामध्ये जी तुम्हाला तरुणांना नेमकं काय वाटतं की कोणते मुद्दे महत्त्वाचे वाटतील? जसं की बेरोजगारी आहे, आरक्षणाचा मुद्दा आहे, शिक्षण व्यवस्थेचा मुद्दा आहे, अशा अनेक मुद्दे प्रलंबित आहेत. या मुद्द्यांना घेऊन कराल की आणखी तुमचे कोणते मुद्दे आहेत? यामध्ये मुद्दे हे सुधारणावादीच असायला पाहिजेत राजकारणामध्ये, हे प्रत्येकाचं मत आहे. कोणत्याही प्रकारचे मुद्दे हे वैचारिक असायला पाहिजेत. त्याचप्रमाणे विचारांना एक प्रकारचं स्वातंत्र्य मिळायला पाहिजे, असं वातावरण तयार
झालं पाहिजे. त्यासाठी राज्य व्यवस्थेनं या सिस्टीममध्ये काम केलं पाहिजे आणि कुणावरतीही गदा येऊ नये विचारांच्या बाबतीमध्ये, नक्कीच, त्यासाठी नक्कीच. प्रयत्न व्हायला पाहिजे. नक्कीच सर. तर नेमकं तुम्हाला काय वाटतं की कोणत्या मुद्द्यांना घेऊन तुम्ही यामध्ये या लोकसभेच्या निवडणुकीमध्ये मतदान करणार? आमचे मुद्दे हे असतील की KG to PG जे शिक्षण असेल ते सर्वांना मोफत मिळालं पाहिजे. त्याचप्रमाणे जे आपल्या भारत देशामध्ये असतील किंवा महाराष्ट्रामध्ये असतील जे विचारवंतांच्या हत्या की ज्यांनी विचार मांडले म्हणून त्या केल्या जात असेल त्यांच्यावर कडक शासन केलं पाहिजे. आणि या महाराष्ट्राला आणि देशाला लागलेली मोठी जी आपण कीड म्हणू शकतो ती राष्ट्रीय स्वयंसेवक संघ ही कधी घटनेच्या चौकटीमध्ये राहून ती त्यांची जे कार्यपद्धती असेल ते करत नाही, तर ते नेहमी चौकटीच्या बाहेर राहून त्यांचं काम करते. त्याचप्रमाणे नागपूरला सर तुम्हाला मी मध्ये सांगतो, तुमचा नेमका मुद्दा कोणता असणार आहे की या निवडणुकीमध्ये तुम्ही कोणत्या मुद्द्यांना घेऊन मतदान करा? आमचा मुद्दा हेच असेल की प्रत्येक वंचित घटकातील जो व्यक्ती असेल त्याला न्याय मिळाला पाहिजे, जो शेवटच्या घटकातील असेल त्याला. नक्कीच. तर आत्ताच आपण तरुणांच्या नेमक्या काही प्रतिक्रिया आहेत या 2019च्या लोकसभा निवडणुकीमध्ये, त्यांच्या नेमक्या काय प्रतिक्रिया आहेत, कोणत्या मुद्द्यांना घेऊन ते यावेळेस मतदान करणार आहेत हे आपण आवाज टुडेच्या माध्यमातून जाणून घेण्याचा प्रयत्न केला आहे. धन्यवाद.